हॅलो, वेलकम टू सेकंड लेक्चर. पहिल्या याच्यामध्ये आपण सेट्स बद्दल इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये सेटची डेफिनेशन काय आहे, सेट कोणत्या केसेसमध्ये आपण यूज करू शकतो याच्याबद्दल आपण बघितलं आहे. सो यू मस्ट बी नोईंग नाउ द डेफिनेशन ऑफ सेट. दॅट इज सेट इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये वेल डिफाईन म्हणजे काय, ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. आता सेट बद्दलच आपण पुढचा काही भाग बघणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जे बघणार आहे ते आहे नोटेशन ऑफ अ सेट. नोटेशन ऑफ सेट म्हणजे आपण सेट कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो, कशा प्रकारे सेटला आपण लिहू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठी काही पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. सो तसा फर्स्ट पॉइंट इथे मी लिहिलेला आहे, सेट इज युजली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. म्हणजे सेटला जो आपण डिनोट करतो आहे ते कॅपिटल लेटर्सनी डिनोट करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट, आता त्या सेटमध्ये, त्या कलेक्शन मध्ये जे जे ऑब्जेक्ट्स आहे, जे जे ग्रुप्स आहेत, ग्रुपमध्ये मेंबर्स आहेत, त्यांना एलिमेंट्स किंवा मेंबर्स असं म्हटलं जातं. दॅट इज द ऑब्जेक्ट्स आर कॉल्ड एलिमेंट्स ऑर मेंबर्स. नाउ जेव्हा आपण त्या सेटमध्ये या मेंबर्सला लिहिणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे, तेव्हा आपल्याला प्रत्येक एलिमेंटच्या मध्ये कॉमा वापरायचा आहे. प्रत्येक एलिमेंटच्या मध्ये कॉमा वापरायचा आहे. आणि चौथा पॉइंट म्हणजे एलिमेंट्स लिहिल्यानंतर त्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये एनक्लोज करायचं आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यावरून तुम्हाला अजून क्लिअरली लक्षात येईल. जसं आपण इथे एक सेट तयार करू, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ टी शर्ट्स यू हॅव. आता कोणकोणत्या रंगाच्या टी शर्ट्स आपल्याकडे आहे, जसं मी इथे एक लिहिलेलं आहे, रेड, ऑरेंज अँड ब्लॅक. आपण कन्सिडर करू की तुमच्याकडे रेड, ऑरेंज आणि ब्लॅक कलरच्या टी शर्ट्स आहे. तर त्याला रिप्रेझेंट करताना मी जसं या सेटला पी नी रिप्रेझेंट केलाय, पीच्या ऐवजी तुम्ही दुसरे कोणतेही अल्फाबेट्स यूज करू शकता. पीच यूज केला पाहिजे असं आवश्यक नाही आहे. जर न्यूमरिकल मध्ये, प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं आहे त्या सेटला नाव काय द्यायचं आहे तर तेच यूज करायचं आहे. अदरवाईज तुम्ही तुमच्या चॉईसने कोणतंही नाव किंवा कोणतंही अल्फाबेट यूज करू शकता. जसं मी इथे पी यूज केलेलं आहे. तर आता समजा तुमच्याकडे रेड, ऑरेंज आणि ब्लॅक या तीन कलरच्या टी शर्ट्स आहे. सो वी विल राईट डाऊन फर्स्ट द नेम ऑफ द सेट, दॅट इज पी, देन इक्वल टू साइन, देन इन अ कर्ली ब्रॅकेट वी विल राईट द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट, दॅट इज रेड, ऑरेंज अँड ब्लॅक. आणि इकडे लक्ष द्यायचं आहे की प्रत्येक एलिमेंट नंतर आपण त्याला कॉमनली सेपरेट केलेला आहे आणि नंतर कर्ली ब्रॅकेट जी आहे ती क्लोज करायची आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, ही जी साइन आहे अशा प्रकारची, आता या साइनचा अर्थ काय आहे, इट रेफर्स टू, बिलॉंग्स टू, ऑर इज अ मेंबर ऑफ, ऑर इज अन एलिमेंट ऑफ. म्हणजे काय, जसं आता या सेटचा जर आपण विचार केला तर in this set we are having three color t-shirt, that is red, orange and black. So we can write down orange belongs to P, because orange color t-shirt is a member of our set. So we can write down orange belongs to P. पण सपोज मी जर असं लिहिलं व्हाईट, now you can see in this set there is no white color t-shirt. So white does not belongs to the set we are taking here. So we will have to strike here. Means this symbol belongs to the symbol use करायचा, त्याला strike करायचा. Now this will refers to does not belongs to, then is not a member of, or is not an element of. So एखादा मेंबर जर असेल सेटचा तर त्याच्यासाठी हा सिम्बॉल यूज करायचा आहे, आणि मेंबर नसेल तर आपल्याला हा सिम्बॉल या ठिकाणी यूज करायचा आहे. आता अजून आपण काही सेट बद्दलचे पॉइंट्स बघणार आहोत. त्याच्यात पहिला पॉइंट आहे, इफ it is a set, then order don't matter. ऑर्डर त्या केसमध्ये
मॅटर करत नाही. जसं आपण तुम्ही पहिल्यांदा बघितलं सेट जो लिहिला होता P इज इक्वल्स टू ऑरेंज, रेड आणि ब्लॅक. आता ह्या सेटचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, याच्यामध्ये ऑरेंज, रेड आणि ब्लॅक हे 3 एलिमेंट्स आहेत. तर हे याच ऑर्डर मध्ये लिहिलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे. कोणाला जर हवं असेल तर या सेटला वी कॅन राईट ॲज रेड, ब्लॅक अँड ऑरेंज. Or if someone else want to write it differently, they can write orange first and so on. So in the set, if it is a set, then order does not matter. ऑर्डरचा त्याच्यावर काहीही परिणाम नाही होत. ऑर्डर आपण त्या एलिमेंट्सची किंवा मेंबर्सची कोणत्याही प्रकारे ठेवू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, डुप्लिकेट do not matter. डुप्लिकेट डू नॉट मॅटर. आता हे डुप्लिकेट डू नॉट मॅटर म्हणजे काय आहे हे समजण्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. जसं आय एम कन्सिडरिंग अ सेट A is equal to 1, 2, 3, 4, 3 and 5. Now if I am considering this set as 1, 2, 3, 4, 3 and 5, means there is a set which we are representing by A and these are the elements or members of the set. आता इथे तुम्ही बघू शकता की 4 हा 2 वेळा रिपीट झालेला आहे आणि 3 हा सुद्धा 2 वेळा रिपीट झालेला आहे. So that this is a wrong method to represent a set because duplicate do not matter. म्हणजे इथे हे रिपीट व्हायला नकोस मेंबर्स. सो करेक्ट वे काय आहे, A इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4 अँड 5. आणि जसं आपण पहिले बघितलं होतं की याच्यामध्ये ऑर्डर डज नॉट मॅटर. ऑर्डर डज नॉट मॅटर म्हणजे आता नाउ दिस इज अ करेक्ट वे of writing this set. Then if someone wants, they can write it as 5, 4, 3, 1, 2 and so on. We can write down these elements in any order, पण डुप्लिकेट मेंबर्स जे आहे ते याच्यामध्ये चालत नाही, ते आपल्याला ओमिट करावे लागतात, वगळावे लागतात. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघू म्हणजे अजून थोडं क्लिअर होईल. जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ, सेट जसं एक एक्झाम्पल आपल्याला काही घेता येईल, जसं सेट ऑफ एल इन द वर्ड मॅथमॅटिक्स. जर आपण मॅथमॅटिक्स या वर्डचा आपल्याला सेट बनवायचा आहे. सो हाऊ वी कॅन राईट डाऊन, नो आय एम गिव्हिंग एल as a name of this set and we will have to write down m comma a comma t comma h e m a t I c and s. So is it a correct way to represent the set? Again you can observe that many elements are repeated in this word. जसं की इथे पण m आहे, इथे पण आहे a, then t, t. So it is not a correct way to represent a set. What we will have to do? We will have to omit these repeated elements or members of a set. So we can write down it as m, a, p, h, e. Then we have to omit these letters and I, c, s and curly bracket. So this is a correct way. So आता आपण बघतोय की कशा प्रकारे व्हॉट आर द नोटेशन्स ऑफ द सेट. त्या एक्झाम्पल्स वरून तुम्हाला लक्षात आलं असेल. अजून एक गोष्ट आपल्याला बघायची आहे जी तुमच्या पुस्तकात थोडी पुढे दिलेली आहे पण आपण आधीच बघणार आहे, ती म्हणजे इक्वल सेट्सची कन्सेप्ट. नाउ व्हॉट इज इक्वल सेट? सपोज वी आर हॅव्हिंग टू सेट्स ॲज set A is equals to 1, 2, 3, 4 and 5 and set B are 3, 4,
2, 1 and 5. These two sets are there. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही सेट्स मध्ये 5-5 एलिमेंट्स आहे. इथे 1 2 3 4 5 लिहिलेलं आहे, इथे 3 4 2 1 5 लिहिलेलं आहे. सो if you will pay attention to these two sets, you will find out that elements of set A and B are same, identical. Means सेट A मध्ये जे एलिमेंट्स आहेत आणि सेट B मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते दोन्हीही इक्वल आहेत. म्हणजेच these sets are known as equal set because they are having same elements. आणि आता हे रिप्रेझेंट कसं केलं जातं? So we can represent it as set A is equal to set B. आता इक्वल सेट्सचं तुमच्या बुक मध्ये नेक्स्ट याच्यात दिलेलं आहे. मी काल पीडीएफ पाठवली होती, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्याच्यातही तुम्ही बघू शकता. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण पुढे घेणार आहोत. पण इथे आता तुम्हाला इक्वल सेटची कन्सेप्ट काय आहे ती सांगितली आहे. नाउ नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे दॅट इज रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट. रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट तुमच्या पुस्तकामध्ये त्यालाच मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स, मेथड्स ऑफ रायटिंग सेट अशा प्रकारचे हेडिंग दिलेलं आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट यालाच तुमच्या पुस्तकामध्ये मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स अशा प्रकारच्या हेडिंग मध्ये हा टॉपिक दिलेला आहे, ते आपल्याला बघायचं आहे. सो वी कॅन रिप्रेझेंट अ सेट बाय 3 मेथड्स. त्या 3 मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत? तर पहिला आहे रोस्टर और टैब्यूलर. देन सेकंड जो आहे तो आहे सेट बिल्डर मेथड. सेकंड जो आहे तो आहे सेट बिल्डर मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्मही त्याला म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण डिस्क्रिप्शन मेथड सुद्धा म्हणू शकतो. आणि तिसरं जो आहे तो आहे व्हेन डायग्राम. Third one is Venn diagram. So these 3 types of representation of set we have to study. याच्यातला आपण हे दोन आता शिकणार आहे आणि मग नंतर एक्सरसाइज नंतर व्हेन डायग्राम शिकणार आहोत. सो सुरुवातीला आपण बघू रोस्टर और टॅब्युलर मेथड. आणि तुमच्या बुक मध्ये यालाच लिस्टिंग मेथड सुद्धा म्हटलेलं आहे. सो नावानी कन्फ्युज नाही व्हायचं आहे, सगळे नाव आपल्याला माहिती पाहिजे. सो रोस्टर और टॅब्युलर मेथड फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट. याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पल वरून कशा प्रकारे आपल्याला त्या मेथड मध्ये सेट रिप्रेझेंट करता येतो ते आपण बघू. जसं पहिल्यांदा आपण घेऊ, वी विल कन्सिडर अ सेट विच विल रिप्रेझेंट और विच विल टेल अस अबाउट द कलर्स ऑफ अ रेनबो. सो लेट अ सेट एल ऑफ colors of rainbow. सो आता या प्रकारच्या फॉर्म मध्ये किंवा या मेथड मध्ये आपल्याला काय करावं लागतं तर लिस्ट करावी लागते. ऍज द नेम सजेस्ट, लिस्ट मेथड, रोस्टर मेथड और टॅब्युलर मेथड. वी हॅव टू मेक लिस्ट ऑफ ऑल द एलिमेंट्स. ऑल द एलिमेंट्स वी हॅव टू सेपरेट बाय युजिंग अ कॉमा and we have to enclose all the elements in the curly bracket. So we can take or we can write down this set as L is equals to. Now I hope तुम्हाला सगळ्यांना रेनबोचे मध्ये कोणकोणते रंग असतात ते माहिती असेल. That is violet, then indigo, then blue, green, orange and red. So L is equals to curly brackets मध्ये we have listed all the elements of the group separated by commas. This is nothing but a roster form or roster method. किंवा याला जसं मी आधी पण सांगितलं याला टॅब्युलर मेथड किंवा लिस्टिंग मेथड सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर अजून काही आपण एक्झाम्पल्स घेऊ. जसं सेट व्ही
फॉर व्हॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट. हे काही एक्झाम्पल्स आपण पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा बघितले होते. सो वी विल कन्सिडर सेट व्ही ऑफ व्हॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. So we can write down V is equals to A, E, I, O, U. सुरुवातीला आपण जेव्हा नोटेशन ऑफ सेट्स बद्दल बघितलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की किंवा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे की एलिमेंट्स जे आहे ते स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचं आहे. पण असं काही कंपल्शन नाही आहे, कारण तुम्ही एक्सरसाइज किंवा एक्झाम्पल्स मध्ये बघाल तर एलिमेंट सुद्धा कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलेले आहे. सो दोन्ही याच्यात आपण लिहू शकतो, पण बुक मध्ये मेन्शन केलं आहे तर जनरली वी हॅव टू यूज स्मॉल लेटर्स फॉर डिनोटिंग द एलिमेंट्स ऑफ अ सेट. सो V is equals to, again you can see we have separated each elements by using comma and enclosed the list of elements within curly brackets. सो अजून एखादा आपल्याला एक्झाम्पल याचं घ्यायचं झालं तर आपण घेऊ शकतो सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस दॅन 4. आता सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस दॅन 4 वी कॅन राईट डाऊन A is equals to 1, 2, 3. But if we have been asked a question to write down a set of a natural numbers less than 20 or say less than 100, तो कसा होईल? A is equals to 1, 2, 3 आपल्याला 19 पर्यंत किंवा 99 पर्यंत, किंवा आपल्याला जर विचारलं असेल अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस देन 1000 सो 199 पर्यंत. सो आता इतके सारे नंबर्स तर आपण लिहू नाही शकत, इतके सारे नंबर जर आपण लिहू शकत नाही, पण मग सेट रिप्रेझेंट कसा करायचा तर त्याच्यासाठी आपण इलिप्सिस यूज करणार. आता इलिप्सिस म्हणजे काय तर 3 डॉट्स. आपल्याला काय करायचं आहे 3 डॉट्स द्यायचे आहे. म्हणजे आपण सपोज इफ अ सेट कंटेन लार्ज नंबर्स और लार्ज मेंबर्स, then how we can write down? So we can write down the same set as A is equals to 1, 2, 3, 4 and 19 and 99. So आता आपल्याला जर सेट विचारलेला आहे सेट ऑफ अ नॅचरल नंबर लेस दॅन 100, लेस दॅन 100 म्हणजे कुठपर्यंत 99, पण आपण 4 नंतर काय केलंय 3 डॉट्स काढलेले आहे. these 3 dots are known as ellipsis. आणि याचा अर्थ काय होतो? सो इट मीन्स सो ऑन और कंटिन्यू ऑन, म्हणजे 1, 2, 3, 4 कंटिन्यू और सो ऑन अप टू 99. सो जेव्हा पण आपल्याला क्वेश्चन मध्ये अशा प्रकारचे लांब मेंबर्स असतील किंवा खूप जास्त मेंबर्स लिहायचे आहेत, खूप जास्त लिस्ट मोठी होत आहे, त्यावेळेला आपण एलिप्सिसचा वापर करून मोठे सेट्स जे आहेत ते शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता नेक्स्ट मेथड जी आपल्याला बघायची आहे ती बघायची आहे सेट बिल्डर फॉर्म. नेक्स्ट मेथड कोणती आहे? सेट बिल्डर फॉर्म. Now, first we have seen the method, roster method or listing method. आता प्रत्येक एलिमेंट जे आहे किंवा प्रत्येक सेट जे आहे ते आपण रोस्टर मेथडनी किंवा लिस्टिंग मेथडनी लिहू नाही शकत. आता हे मी का म्हणतोय तर आपण एका एक्झाम्पल पासून समजू. जसं आपल्याला एखादं एक्झाम्पल दिलेलं आहे की एक सेट दिलेला आहे, सपोज A is equals to 101, 103 up to 499, up to 499. Suppose now we have been given this set. आता याच्यामध्ये कोणाला जर विचारलं की बाबा हे सेट म्हणजे काय आहे, जसं आपण काल बघितलं होतं एक पॅटर्नचा आपल्याला आयडिया कळतोय सेट थेअरी मधून. सो एका प्रकारचा हा पॅटर्न आहे, जसं 5, 10, 15, 20 अशा प्रकारचे जर एलिमेंट्स असेल तर आपण लगेच सांगू शकतो ऑल द एलिमेंट्स इन दिस सेट आर मल्टिपल ऑफ 5. आता या केसमध्ये जे आपल्याला दिलेलं आहे 101, 103, 499, आणि जर मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये पॅटर्न काय आहे किंवा हा जो सेट मध्ये एलिमेंट्स आहेत, मेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, तर काही जण म्हणतील इट इज अ सेट ऑफ ऑड नंबर्स, इट इज अ सेट ऑफ ऑड नंबर्स, किंवा सो या एक्झाम्पल्स मध्ये कोणी असं म्हणू शकतं इट इज अ सेट ऑफ
odd numbers between 100 to 500, or some may say it is a set of prime numbers between 100 and 500. सो जर तुम्ही याच्या एंट्रीज बघितल्या, कारण इथे आपण इलिप्सेस यूज केलेले आहे, तर सगळे एलिमेंट्स मेन्शन केलेले नाहीये. सो अशा प्रकारच्या केसेसमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे इट इज ऑलवेज बेटर टू राईट इन अ सेट बिल्डर फॉर्म ऑर द डेफिनेशन ऑफ द सेट. म्हणजे त्या सेटमध्ये काय आहे हे डिफाईन करणं, ज्याला आपण म्हणतो दॅट इज नथिंग बट अ सेट बिल्डर फॉर्म. सो या एक्झाम्पल वरून लक्षात आलं असेल की प्रत्येक केसेसमध्ये आपण रोस्टर मेथड किंवा लिस्टिंग मेथड यूज करू शकत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला सेट बिल्डर फॉर्मचा यूज करायला लागतो, ज्याच्यामध्ये आपण डेफिनेशन लिहितो. जसं एक जर आपण एक्झाम्पल घेतलं की अ सेट ए of natural numbers less than 10. सो या एक्झाम्पल वरून आपण सेट बिल्डर फॉर्म मध्ये कशा प्रकारे सेट रिप्रेझेंट करू शकतो ते आपण बघणार आहे. सो सेट ए ऑफ अ नॅचरल नंबर लेस दॅन 10 हे एक्झाम्पल वरून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. जसं आता लिस्टिंग मेथड मध्ये आपण जेवढेही एलिमेंट्स आहेत त्याला कॉमानी पूर्ण लिस्ट आउट करतो. जर जास्त एंट्रीज असतील तर त्याच्यामध्ये आपण इलिप्सेस म्हणजे 3 डॉट्सचा वापर करून ते कम्प्लीट करतो. पण आता आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे, त्याचा जनरल फॉर्म्युला काय असतो? एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, दोन्ही मेथड्स मध्ये आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायचं आहे. तर याच्यामध्ये कशा प्रकारे आपण लिहू शकतो? ए इज इक्वल्स टू, आता कोणतंही एक जनरल व्हेरिएबल आपल्याला यूज करायचं आहे. जसं मी लिहिला स्मॉल आहे, जनरल व्हेरिएबल कोणताही यूज करू शकता तुम्ही ए टू झेड मध्ये, त्याचं कंपल्शन नाही आहे. त्याच्यानंतर इट इज सेपरेटेड बाय व्हर्टिकल लाईन और कोलन. या व्हेरिएबल नंतर आपल्याला एकतर व्हर्टिकल लाईन यूज करायची आहे किंवा कोलन यूज करायचं, दोन पैकी एकच काहीतरी यूज करायचं आहे, दोन्ही यूज करायचे नाही आहे. सो याला आपण सेपरेट करणार व्हर्टिकल लाईन नंतर. आता याच्या प्रॉपर्टीज आपल्याला लिहायच्या आहे. आता प्रॉपर्टीज काय आहे? तर ए इज अ नॅचरल नंबर. सो ए, आता ही साइन मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं बिलॉंग्स टू. आता ही साइन सुद्धा तुम्ही यूज करू शकता, और यू कॅन राईट डाऊन वेअर ए इज अ नॅचरल नंबर. पण आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर दोन प्रॉपर्टीज आहे की सेट ऑफ ए ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 10, म्हणजे जेवढ्याही एंट्रीज आहे, जेवढेही एलिमेंट्स आहे ते सगळेच्या सगळे नॅचरल नंबर्सही आहे. आणि दुसरी प्रॉपर्टी काय आहे? तर इट इज लेस दॅन 10. इट इज लेस दॅन 10. सो ए, त्याच्यानंतर आयदर व्हर्टिकल लाईन और कोलन, देन ए बिलॉंग्स टू एन. एन मीन्स नॅचरल नंबर. तुम्ही असंही लिहू शकता ए इज अ नॅचरल नंबर. आणि दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती कॉमा देणार आपण, and a is less than 10 and semicolon. So this is nothing but a set builder form. It is nothing but a set builder form. काही एक्झाम्पल्स आपण तुमच्या बुक मधले घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. जसं मला वाटतं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते तुमच्या बुक मधलंच आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल जे दिलेलं आहे, बी इज इक्वल टू एक्स, स्टँडिंग लाईन आहे. x is a prime number between 1 and 10. B is a prime number between 1 and 10. So इथे तुमच्या बुक मध्ये जर तुम्ही बघितलं तर रूल मेथड आणि सेट बिल्डर, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म आणि लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड याचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पल्स नीट बघा. काही डाऊट असेल तर मला ग्रुपवर तुमचे डाऊट्स शेअर करा. त्याच्यानंतर इथे एक्सरसाइज म्हणजे एक सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहे. जसं याच्यामधलं मी 1-2 सोडवून दाखवतो, बाकीचे तुम्हाला सोडवायचे आहे. सेकंड जे आहे काय म्हटलेलं आहे, रूल मेथड मध्ये दिलेलं आहे आणि आपण त्याच सेटला आपल्याला लिस्टिंग और रोस्टर मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. जसं इथे दिलेलं आहे बी इज इक्वल्स टू एक्स, सच ॲज एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20.
1 to 20 म्हणजे काय? आता मी हे न्यूमरिकल इथे बोर्डवर लिहित नाही आहे, तुम्हाला बुक्स रेफर करावं लागेल. पेज नंबर 3 वर दिलेलं आहे, त्याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला रूल मेथड मध्ये सेट रिप्रेझेंट केलेला आहे आणि त्या सेटला आपण लिस्टिंग किंवा रोस्टर मेथडने कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर यांनी म्हटलेलं प्रॉपर्टी दिलेली आहे त्या सेटची की एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. 1 to 20. सो आता याला लिस्टिंग मेथड मध्ये आपण कसं लिहू शकतो? सो बी इज इक्वल्स टू 1 to 20 मध्ये जेवढेही परफेक्ट स्क्वेअर्स येतात ते आपल्याला इथे लिस्ट करावे लागतील. तर तुम्हाला माहिती आहे 1 इज अ परफेक्ट स्क्वेअर, देन 4, 9, देन 16. सो जे तुम्हाला इथे रूल मेथड मध्ये दिलेलं आहे तेच आपण इथे काय केलेलं आहे? लिस्टिंग मेथडनी रिप्रेझेंट केलेलं आहे. असेच खूप सारे एक्झाम्पल्स जे आपण आधी पण बघितलेले आहे लिस्टिंग मेथडच्या वेळेस. अल्फाबेट्स, इंग्लिश अल्फाबेट्स मधले वॉवेल्स, त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. त्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं म्हणजेच आपण घेतलं होतं लिस्टिंग मेथडचं आणि त्याला जर आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहायचं आहे तर कसं करू शकतो आपण? जसं सेट व्ही ऑफ वॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट. आता लिस्टिंग मेथडने कशा प्रकारे लिहायचं हे आधीच्या काही एक्झाम्पल्स मध्ये आपण बघितलेलं आहे. आता याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपण कशा प्रकारे लिहिणार? तर v इज इक्वल्स टू वी कॅन टेक एनी व्हेरिएबल x, त्याच्यानंतर आयदर व्हर्टिकल लाईन ऑर कोलन. सो आधीच्या याच्यामध्ये आपण व्हर्टिकल लाईन यूज केली होती म्हणून तिथे आता कोलन देतोय मी आणि याच्या पुढे सिम्पली याची प्रॉपर्टी लिहायची आहे. तर प्रॉपर्टी काय आहे? x इज अ वॉवेल ऑफ इंग्लिश अल्फाबेट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी इथे इंग्लिश पूर्ण न लिहिता शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे. तुम्हाला लिहिताना तसे शॉर्ट फॉर्म्स यूज करायचे नाहीये. सो लिस्टिंग मेथड मधून सेट बिल्डर फॉर्म मध्ये आणि सेट बिल्डर फॉर्म मधून लिस्टिंग मेथड मध्ये आपण अशा प्रकारे करू शकतो आणि याच्यानंतरच तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 येतोय. तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहे ते पण रेफर करायचे आहे. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर मला विचारायचं आहे. त्याच्यानंतर याच्यातलं मी अजून एक करून दाखवतो वाटल्यास. हे जे पेज नंबर 3 वर क्वेश्चन्स दिलेले आहे, जसं इथे आता यांनी म्हटलेलं आहे 5th नंबरचं क्वेश्चन रूल मेथड मध्ये दिलेलं आहे पी अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. म्हणजे सेट रिप्रेझेंट केलेला आहे सेट बिल्डर मेथडनी किंवा रूल मेथडनी. यालाच आपल्याला लिस्टिंग मेथडनी लिहायचं आहे. सो आपल्याला लक्षात येत आहे यालाच आपण लिहू शकतो की या सेट मध्ये जे मेंबर्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत ते काय आहे? इंटिजर्स आहे. हे आपल्याला प्रॉपर्टी दिलेली आहे. आणि दुसरी प्रॉपर्टी काय दिलेली आहे की जे इंटिजर्स आहेत ते -3 पेक्षा मोठे आहे, ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन +3. सो वी कॅन राईट डाऊन p इज इक्वल्स टू -2, -1, 0, 1, 2. सो हे एक्झाम्पल्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचा आहे आणि नेक्स्ट आपण पुढल्या याच्यात बघू.